ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे अजित पवार गटाच्या आमदारांनी बैठकीत भाजपविषयी नाराजी बोलून दाखवलेली आहे। मराठा आरक्षण हे शेतकरी नाराजी आणि त्यामुळेच फटका बसलेला आहे पक्षांना असं सुद्धा या आमदारांनी सांगितलेलं आहे। तसंच अजितदादांसमोर आमदारांचा बैठकीत नाराजीचा सूर दिसून आला। विधानसभा निवडणूक आधी शेतकरी नाराजी आहे ती जी कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, तसंच सामाजिक गणित बदलण्याची मागणी सुद्धा आमदारांनी अजितदादांसमोर बोलून दाखवलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आमच्या सोबत आहेत। सुनील, काय अधिक माहिती आहे? ही बैठक पार पडली, अजितदादांबरोबरची आमदारांची नाराजी व्यक्त झाली या बैठकीमध्ये। स्नेहा, आपण बघतो ही बैठक जी जवळपास 5 तासापासून ही बैठक जी आहे ती सुरू होते आणि आता आमदारांनी जी भूमिका मांडलेली आहे, कारण की भाजपच्या संदर्भामध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे। जे सामाजिक समीकरण असेल त्याचबरोबर शेतकरी जो घटक आहे तो नाराज आहे, मोठ्या प्रमाणात या लोकसभा निवडणुकीत बसता अशा पद्धतीची भूमिका या आमदारांनी घेतली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या प्रश्नांना कुठेतरी त्याचा पर्यायी शोधला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमदारांनी या बैठकीत मांडल्याचं समजतंय। स्नेहा, धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतो अजित पवार गटाच्या बैठकीत भाजपविषयी अजित पवार गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान आजच्या बैठकीला सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे तसंच धर्मराव अत्राम आणि अण्णा बनसोडे यांनी गैरहजेरी लावली। या चारही आमदारांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना आता वेग आलेला आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर अजितदादा गटाचे आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान आपण वैयक्तिक कारणामुळे गैरहजर होतो अशी प्रतिक्रिया आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलेली आहे। आज खरं तर मी मुंबईमध्ये बैठकीला जाणार होतो, पण सकाळी माझं काही वैयक्तिक कामासाठी म्हणून मला आज जाता आले नाही। मी न येण्याचं कारण आदरणीय दादा आणि त्यांच्या PS ला सांगितलेलं आहे, त्यामुळं माझ्याबद्दल कुठली शंका घेण्याचं काही कारण नाही।